साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा। आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाच्या विरोधात नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले। मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दडपशाही दंगलशाही या ठिकाणी थांबवावी। माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं। आम्ही तुम्हाला 5 दिवसाचा वेळ देतो। 5 दिवसाच्या आत तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या। मला तर शंका अशी आहे की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही। ज्या घाईघाई गडबडीत त्यांनी पाडलं, त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी कोणाकोणाचे घरं पाडले, जुना नकाशा किती मीटरचा होता, नवीन नकाशा किती मीटरचा आहे, तुम्ही किती मीटर पाडले, त्यांना मोबदला कधी देणार, क्रमांक 1चा प्रश्न। दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो, हा नकाशा अंतिम नाही। कुठल्या अधिकाराने तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा। आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची, त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय, हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही। तो प्राप्त होईल त्यानंतर त्यांनी बैठक घ्यावी, त्यांच्या अधिकाऱ्यांची तात्काळ यादी प्रसिद्ध करावी, सांगावं मी इतक्या मालमत्ता पाडल्या, पहिल्या टप्प्यात एवढ्या पाडल्या आणि एवढ्या लोकांचं मी त्या ठिकाणी। आता ते नवीन सांगताय की ज्यावेळेस मला रस्ता करायचा त्यावेळेस मी रस्ता ताब्यात घेईल आणि मी त्या ठिकाणी मोबदला देईल, असं थोडी चालतं। म्हणजे राहता माणूस तुम्ही घरातून काढला, तुम्ही उद्या 100 वर्ष नाही करणार, तुम्ही एखाद्या प्रकल्पावर पैसे खर्च करून टाकणार, तुम्हाला रस्त्याची प्रायोरिटी वाटणार नाही। अहो संजय आपला कैलासनगरच्या स्मशानभूमीचा रस्ता तुम्ही किती वर्षातून मोकळा केला, तो तुम्ही रस्ता केला का? हर्सुलमध्ये G20ला तुम्ही रस्ता करायचा तो तुम्ही रस्ता केला का? तुम्ही रस्ते पण करणार नाही। स्पष्टपणे महानगरपालिका आयुक्त उन्होंने आदेश दिया है, आप देख सकते हैं, और उन्होंने अंडरलाइन किया है कि लोगों को मोबदला दो। महाराष्ट्र के मुख्यमंत्री कह रहे हैं कि इस पर चौकसी होना चाहिए और चौकसी करके उस पर कार्रवाई होना चाहिए, लोगों को मोबदला मिलना चाहिए। ये स्पष्ट हो गया है। सभी शहरवासियों को स्पष्टपणे बोलना चाहूँगा कि कोई भी अभी डर के खौफ के माहौल में ना रहे। आपका अधिकार देने के लिए आपका भाई यहाँ पर खड़ा है। मैं महापालिका आयुक्तों को स्पष्टपणे कहना चाहूँगा कि आपके हमारी खानदानी दुश्मनी नहीं, आप कायदे का पालन करो। मुंबई हाईकोर्ट का आपको आदेश है, संभाजीनगर बेंच का, हर्सुल में आदेश है, चिकलठाना में आदेश है, उसका पालन आपने नहीं किया। जिनके आपने घर तोड़े उनकी लिस्ट जारी करो, उनको कैश में मोबदला दो और उसके बाद नई कार्रवाई के लिए जाओ। मैं पुलिस प्रशासन को विनती करता हूँ आयुक्त के सामने कि पहले